तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण आणखी एका नवीन व्हिडिओला सुरुवात करत आहोत. तर एक नाही तर नक्कीच एक सिरीज बनवत आहोत की ख्रिश्चन कोळी लोकांची लग्न कशा प्रकारे साजरी केली जातात ते तुम्हाला मी आज व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आमच्या बहिणीचं लग्न आहे आणि त्या लग्नाची प्रोसेस कशी असते ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर आता बघायला गेलो तर सकाळच्या 3 वाजल्यात आणि आज आपण पाहिलं तर वडे काढायचा दिवस आहे. तर ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे. तर जॉईंट राहा आणि बघत राहा. तर मित्रांनो बघू शकता, आता आपलं जे पीठ आहे ते कालवायचं घेतलेलं आहे. या साईडला आपण काल हे सर्व दळण्यासाठी नेलं होतं. आता बघायला गेलो तर बघू शकता तुम्ही प्रोसेस, आणि याच्यामध्ये काय काय जातं ते आता आपण बघणार आहोत. तर आहे सांगा, ह्याच्यामध्ये कुठलं पिठाचा वापर केलेला आहे आपण? याचा तांदळाच्या पिठाचा. पण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यानंतर याची उडदाची डाळ ती देखील आपण काल दळून आणली होती आणि ती दोन्ही पीठ मिक्सर करून त्याच्यानंतर आणखी सामग्री मैदा आणि त्याच्यानंतर खमीर, मीठ. हा गरम पाणी या साईडला बघू शकता, आणि त्याच्यानंतर तेल. आणि हे खूप मलावं लागतं. बघू शकता तर तुम्ही ते कशा प्रकारे मळलं जात आहे. या साईडला सुद्धा आणि या साईडला हे गवत एवढे तयार केलेले आहेत बघू शकता तुम्ही. तर हे किती गवत होतील तर तुम्ही बघणार शेवटी. भरपूर गवत होतील, कारण हे जे वडे आहेत आपल्याला संपूर्ण गावाला वाटावे लागत आहेत. या साईडला सुद्धा चालू आहे बघू शकता तुम्ही. या साईडला सुद्धा आता प्रिपरेशन चालू आहे बघू शकता तुम्ही. हे मीठ टाकण्यात येत आहे. आता इथे आपण नवी प्रोसेस बघू शकता. ही दोन्ही प्रमाणाची पीठ आहेत. हा गरम पाणी आहे आणि ते हे खमीर आहे. तर या साईडला बघू शकता हे मलून झालेलं आहे. तर त्याच्यावर वरती तेल टाकण्यात येत आहे. मिरच्या कण्याला येतं याच्यामध्ये. पीठ वाटतंय नाही का बघायला. तयार झालेली आहे का. तर बघू शकता मिरच्या यासाठी लावलेल्या आहेत की आपलं पीठ जे आहे ते तयार झालेलं आहे की त्यासाठी ते लावल्या जात आहेत.
हे बघा या साईडला असे गज सर्व तयार करून ठेवलेले आहेत. तर हे बघा आता हे देखील रेडी झालेलं आहे मलून. आणि हे जे आता होत आहे हे वड्यांसाठी होत आहे. आणि जे भजे काढले जातात त्याचं वेगळं असतं. त्याच्यामध्ये कुठलं पीठ यूज केलं जातं? मैदा आणि खमीर, साखर. ते थोडे स्वीटसुद्धा लागतात. हे ज्यात आपल्याला पहिला करायचं आहे हे वड्यांसाठी. जर ते भज्यांचं घेतलं तर ते देखील मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो आता आपण बघू शकतो या साईडला जे भजे काढले जातात त्याचं हे प्रिपरेशन चालू आहे. आता साखर टाकली आणि हे पीठ मैद्याचंच आहे ना सर्व. त्याच्यात साखर टाकली जात आहे बघू शकता तुम्ही. आणि या साईडला ही वड्यांची पीठ कालवत आहेत, मलत आहे असं म्हणा. बघा हे खमीर अशा पद्धतीने तयार केलं. त्याच्यात खमीर आणि जर कोणाला प्रॉपर वड्यांची आणि भज्यांची रेसिपी लागत असेल तर मेसेज करा. कारण हे फक्त तुम्हाला एक्सटेंडेड लोक आहेत आणि जे हे कोली लोक आहेत त्यांच्याच लग्नामध्ये तुम्हाला दिसतील वडे आणि हे भजे. म्हणून कुणाला रेसिपी लागत असेल तर मी भरपूर तुम्हाला सांगितलेलं आहे, माहिती दिलेली आहे. आणि अजून जर कोणाला लागत असेल तर माहितीसाठी संपर्क साधा. तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे सर्व जे गज आहेत ते झाकून ठेवलेले आहेत. आता या साईडला त्याच्यानंतर या साईडला ते अशासाठी झाकून ठेवले आहेत की लवकर पीठ वरती यावं म्हणून. मित्रांनो बघू शकता कसं आलेलं आहे. वाटवेवलं बरं पाण्यात उभे केला हा. तर मित्रांनो बघू शकता पीठ किती वर आलेलं आहे. आपण जेव्हा हे प्रिपरेशन केलं होतं तेव्हा अर्धा गज होता. तुम्ही बघू शकता एकदम काठोकाठ आलेलं आहे.
मित्रांनो बघू शकता तर बघू शकता आता आपल्या वडे काढायचे चालू केलेले आहेत. आपण या साईडला जाऊया. या साईडला गाणी चालू आहेत. आंब्याच्या या कोऱ्या सुलीला लावल्या आंब्याच्या या कोऱ्या सुलीला लावल्या आंब्याच्या या कोऱ्या त्यावरी मांडियालोय तांब्याचं हे भांड त्यावरी मांडियालोय तांब्याचं हे भांड त्यावरी मांडियालोय तांब्याचं हे भांड त्यावरी मांडियालोय त्या म्हणी उद्यालोय कचरूच हे पाणी त्या म्हणी होती आलोय कचरूच हे पाणी त्या म्हणी होती आलो कचरूच हे पाणी त्या म्हणी होती आलो कचरूच हे पाणी बाजून बसनाने येलन कनी गे मावले बाजूशीन बसनाने येलन कनी गे मावले बाजूशीन बसनाने येलन कनी गे मावले बाजूशीन बसनाने येलन कनी गे मावले वऱ्याचे ताव तुम्ही उतरून घ्यावे वऱ्याचे ताव तुम्ही उतरून घ्यावे वऱ्याचे ताव तुम्ही उतरून घ्यावे वऱ्याचे ताव तुम्ही सरगी सांगना दारा त्यांचे आजच ना या नाताचे सोल्या गे सरगी सांगना दारा त्यांचे आजच ना या नाताचे सोल्या सरगी सांगना दारा त्यांचे आजच ना सूर्याल सरगाच्या निसनी कुरकल्या आम्ही कशानी यावगे सरगाच्या निसनी कुरकल्या आम्ही कशानी यावगे सरगाच्या निसनी कशानी यावगे स्वर्गीच्या निसनी पुरयल्या आम्ही कशानी यावगे हातीन दरा रामू करा भूमीन राजे रम करागे आतीन दरा रामू
तर मित्रांनो या जी वड्याची खरी गंमत असते ती चहा सोबत असते. आता आपले वडे झाले आहेत बघू शकता. अशी येतात. तर चहा सोबत तुम्ही नक्कीच ट्राय करा हे वडे. आता सगळ्या नाही तर मित्रांनो बघू शकता आता हे 2 पाट्या भरतील एवढे वडे काढून झालेले आहेत. हे बघा भरपूर पाट्या भरतील एवढे वडे अजून बाकी आहेत. त्या साईडला बघू शकता तुम्ही. या साईडला भजे काढतायत. मित्रांनो या साईडला बसत आता जेवणाची तयारी चालू आहे या साईडला. तर या साईडला मासली बघू शकता तुम्ही. आणि या साईडला बघा आता वाव कापायचे घेतले. मित्रांनो आता या साईडला बघू शकता आपलं जेवण देखील बनवायचं काम चालू झालेलं आहे. तेव्हा इथं वाव कापलेले आहे. इथं आता आमची मामी भाजी बनवते. इथं वावसुद्धा कापलेले आहे. वावीचं सुद्धा दाखवेन कशा पद्धतीने बनवत आहेत. कोली पद्धत काय असते या व्हिडिओमध्ये जरूर दाखवतो तुम्हाला. आता या साईडला आपले भजे काढतायत. जातो आता पुन्हा एकदा. आता बऱ्याचशा बाया आल्यात. तर मित्रांनो बघू शकता बऱ्याचशा बाया आलेल्या आहेत. आणि आपण याच्या अगोदर सकाळी एकदम अंधार होता, आता दिवस आहे. तेव्हा इथे एवढे वडे काढलेले आहेत.
तुझे मोतीराचे नशिबाचा तारा, राजांचा राजा तू पण कृपेचा हिरा. तर मित्रांनो बघू शकता आता आपलं जे एक्सटेंडेड लग्नाचं लोणचं असतं गाजराचं आणि पोपईचं, पोपई नाही वाटतं, फक्त आता गाजराचं लोणचं भरायचं घेतलं. आता त्याच्यात काय काय टाकलंय? ओके हे कोणता मसाला? ओके बघू शकता आता मिक्स करायचं घेतलं. 3 टाकलेले आहेत ते आपण लोणचा मसाला.
आपला फूड कलर, तर आता त्याच्यात ऑइल, आपलं गोड तेल, तर आता त्याच्यात व्हिनेगर टाकतात, बघू शकता तुम्ही. तर याच्यात आता गोड टाकलेला आहे, ते आपण गॅसवर मांडून अगोदर वितळून घेतलं होतं. पुन्हा एकदा मिक्सर ते मिक्स करायचं घेतलं. तर बघू शकता आता आपले जे गाजर आहेत ते टाकायचे घेतलेले आहेत. बघू शकता ते एकदम स्लाइस मध्ये कापलेले आहेत. हे खजूर खारका बघू शकता, हे देखील त्याच्यात टाकण्यात येत आहे. आता अगदी चांगल्या पद्धतीने मिश्रण करावं लागेल.